नमस्कार, स्वागत आहे तुमचं वैशाली लाईफ अँड किचनमध्ये। तर आजचा दिवस तुम्हाला सुखी, समाधानी आणि आनंदी जावो। तर इथे बघा 6:15 झाले असतील, तरी पण भिंतीवर थोडी ऊन आहेच आणि या साईडला जोपर्यंत ऊन जात नाही तोपर्यंत कामं करता येत नाही। म्हणजे 6-6:30 होऊन जातात तरी ऊन असतेच आणि त्यानंतरच मग इकडे भांडे घासावे लागतात आणि मग भांडे घासता घासता कधी 7-7:30 होतात, लक्षातही येत नाही। तर असंच काहीसं झालं आज बऱ्याचपैकी ते डबे ऑर्गनायझर होतं घासायचं, म्हटलं चला ते आज घासून घेऊया। कारण त्या ऑर्गनायझरवर इतकी धूळ झालेली होती भरपूर अशी, तर तसं वरचेवर पुसायची, पण इथे कसं आहे की काम आहे बाजूला, तर ते सगळं म्हणजे धूळ इकडे रूममध्ये येतं आणि रूम कितीही पाहायला पॉश असल्यानं तरी धूळ भरपूर होते इथे। आणि परवा जो पाऊस आला तर पावसामध्ये काय हाल झाले ते विचारूच नका। तर कारण एकतर कसं जिथे आम्ही राहतो ती रूम इतकी आतमध्ये आहे ना भरपूर अशी, आणि जे रस्ते आहे जाण्या येण्याचे ते कच्चे रस्ते आहे जे की मातीचे, आणि परवा इतका पाऊस आला त्याच्यामुळे आता मी घरीच असते, पण माझी मुलगी आणि तिच्या बाबा यांना जाण्या येण्याचा इतका प्रॉब्लेम होत आहे भरपूर असा। कारण ते तिकडनं आले आणि साधारणतः 3-4 टर्न लागतात येण्यासाठी, म्हणजे रस्ता म्हणजे लगेच लक्षात येत नाही त्या रूमचा। तर कच्चा रस्ता असल्यामुळे खूप दचके, गाडीमध्ये पूर्ण चिखल असं प्रॉब्लेमच झाला येताना। तर मुलगी कंटाळली की हट, जाण्याचा खूप प्रॉब्लेम होतो, असं होतं, मग आपण इथे नाही दुसरीकडे जायचं, तर असं तिचं चालू होतं। तिला म्हटलं काही दिवस थांब, नंतर बघू। पण एका तिचं पण बरोबर आहे, नंतर पावसाळा लागला, सतत पाऊस असला तर खूप प्रॉब्लेम होईल। आधी तर आम्ही रूम घेऊन घेतली, पण आता असं वाटते की जाण्या येण्याचा खरंच प्रॉब्लेम होतो आणि लांब असलं तर मग मुलांचं खूप हे होतं। एकतर कधी कधी 10ही वाजतात रात्रीचे, त्याच्यामुळे खूपच प्रॉब्लेम होतो। आधीची रूम होती ना तर सरळ रोड असल्यामुळे काहीच वाटायचं नाही आणि त्याच्यामुळे काही इतका प्रॉब्लेम होता, आणि त्यातल्या त्यात कसं गाडी एक असल्यामुळे कधी कधी मग गाडीचा प्रॉब्लेम असला तर मग खूप जाण्या येण्याचा प्रश्न पडतो। तर ठीक आहे, त्यानंतर इथे हे सगळं घासून घेतलं, ऑर्गनायझर आणि डबे पण बरेच घासायचे होते। म्हटलं हे घासून याच्यामध्ये जे काही आपलं वाळवण आहे ते परत ठेवायचं। तर जे डबे थोडे खाली झालेले होते ते सगळे घासून घेतले, आणि त्यातल्या त्यात 2 डब्यामध्ये मी जे की कप चिनी मातीचे, काचेचे बाऊल असं ठेवलेले आहे, जेणेकरून मग सामान शिफ्ट केलं ना तर फुटत नाही। आणि ते तसेच ठेवलेले आहे, अजूनही ते मी काढलेले नाही, म्हटलं जाऊ द्या, राहू देतील तसंच, कारण इथे ठेवण्याचा प्रॉब्लेम होताच तसेही, त्यापेक्षा म्हटलं राहू द्यायचं। त्यानंतर हे ऑर्गनायझर सगळं घासून घेतलं आणि आता वाजलेले आहे 6:45। असं करता करता दिवस कसा निघाला लक्षातच आलं नाही, आणि आता दिवाबत्तीची वेळ झाली, म्हटलं हे लवकर घासून घेते, नंतर पटकन हे कामे करायची होती। तर बघू शकता हे सगळं घासून घेतलं। त्यातल्या त्यात सामानांतनी याचा एक पार्ट पडलेला होता, आणि जेव्हा आज मी हे ओपन केलं पूर्ण तेव्हा लक्षात आलं की त्यांनी त्या बॉक्समध्येच टाकलेला होता। म्हटलं बरं झालं, जेणेकरून मग नाहीतर मग एक जरी वस्तू त्यातली निघाली ना तर पूर्ण प्रॉब्लेमच होतो, म्हणजे ठेवायचं कसं हाच प्रश्न पडतो। तर हे सगळं क्लीन करून घेतलं की नंतर दिवाबत्ती करायची होती आणि स्वयंपाक। आणि पावसाळा असला आणि सतत जर पाऊस असला ना तर प्रॉब्लेमच आहे इथे, नाहीतर रूम तर खूपच छान आहे आणि मला तर भरपूर अशा आवडल्या। पण आता सर्वांचं बघावं लागते, आपण कसं घरीच असतो, मुलं झालं, घरातील माणसे झालं, हे बाहेरच जाणारे असतात, त्याच्यामुळे मग प्रश्नच पडतो। आता आम्ही जिथे राहतो ते घरमालक कसे आहेत की त्यांच्या मुली फक्त सकाळी शाळेत गेल्या आणि संध्याकाळी आल्या, फॅन नसते, त्याच्यामुळे काही त्यांचा प्रश्न जाण्या येण्याचा नसतोच। आता माझ्या मुलीला सकाळी जावं लागते, परत संध्याकाळी, परत कधी कधी रात्री तिला 9-10ही वाजते तिची प्रॅक्टिस असली तर, इकडे परत दुपारी 4ला जाते, मग परत ट्युशन चालू होणार, म्हणजे मग प्रॉब्लेमच येईल। तर ठीक आहे, बघू आता कसं होते, तर नाहीतर नाहीच जर झालं तर मग चेंज करावेच लागेल, पर्याय नाही। आणि बघू आता, पण तेच सामानाचा प्रॉब्लेम आपलं खराब होतं, तर आता काही ना काहीतरी करावंच लागेल, ॲडजस्टमेंट कुठे नाही कुठेतरी करावंच लागेल। आता मुलीसाठी तर काही म्हटलं तर करावंच लागेल। तर ठीक आहे, त्यानंतर हे सगळं उन्हामध्ये वाळत ठेवले, जे डबे सुकलेले होते ते घरात नेऊन ठेवले, म्हटलं लवकर घरामध्ये सामान ठेवून द्यायचं आणि दिवाबत्तीची वेळ, बाकीची कामे आधीच झाडून वगैरे घेतलं, भांडे घासून घेतले होते, आता एक्स्ट्राचे डबे ठेवले मी घासायला, तर ते पण सुकले बऱ्यापैकी नाही। आता बघा वातावरण किती छान आहे, ढगाळ वातावरण आहे, थोडं पाऊस येतो की काय कुणास ठाऊक। तर संध्याकाळचे आता 7 वाजलेले आहे, तरी पण थोडाफार उजेड आहेच। त्यानंतर इकडचं सगळं क्लीन केलं आणि आता संध्याकाळच्या जेवणाची तयारी, पूजा वगैरे आटोपली। आणि ही घोळ भाजी आहे, तर एक दिवस मी म्हणजे आणली होती ती अर्धा किलो, तर अर्धी भाजी होती त्याची
डाळ भाजी केली जे की पातळ, आणि आता याची सुकी करणार आहे. सुक्या लाल मिरच्या आणि कांदा टाकून, कांदे 2 ते 3 टाकणार आहे. भाजी अगदी थोडीच होती, तर म्हटलं सुकी भाजी करायची. आणि माझ्या आईकडे ही भाजी जास्तीत जास्त सुकी करतात, त्यांच्या शेतामध्ये भरपूर अशी निघते, तर ते सुकीच करतात भाजी. तर म्हटलं चला आज सुकी भाजी करूया आणि सोबतच चपात्या. भात काही करायचा नव्हता. आता रात्रीचा व्हिडिओ शूट केला ना तर थोडा कलर म्हणजे चेंज वाटतो व्हिडिओचा, म्हणजे ब्राईटनेस कमी दिसतो. आणि सहसा मी रात्रीचे शूट करतच नाही, कारण रात्रीचं काही इतके कामं नसतातच, त्याच्यामुळे काय शूट करायचं, तर ते राहूनच जातं. सकाळी तरी कामं असतात आपले, आणि दाखवून दाखवून तुम्हाला काय डेली रुटीनच दाखवू शकते. तर ठीक आहे, इथे भाजीला फोडणी द्यायची होती, तर इथे तेल घेतलं थोडं, याच्यामध्ये जिरं टाकणार आहे, त्यानंतर कांदा आणि सुकी मिरची, बाकी काही टाकणार नाही. आता माझी आईकडे टमाटर पण टाकतात त्या भाजीमध्ये, पण मला टमाटर आवडत नाही, एकदम असते मग भाजी थोडी ओलसर असते, आणि टमाटर टाकल्यामुळे अशी सुकी वाटत नाही, तर मी काही त्यामध्ये टमाटर ॲड करणार नाही. त्यानंतर एकीकडे कणिक गाळून घेतली, म्हटलं भाजी फोडणी दिली की लगेच कणिक मळून घेते. तर इथे कांदा 5 ते 6 लाल सुक्या मिरच्या थोड्या मोठ्या मोठ्याच मी चिरून घेतलेल्या आहे, जेणेकरून भाजीमध्ये एकदम मिक्स व्हायला नको. तर त्यानंतर कांदा छान ब्राऊन झाला की यामध्ये भाजी ॲड करणार आहे, आणि चवीनुसार मीठ. आणि खरंच ही भाजी खूप छान लागते आणि छान झाली होती, आमच्याकडे सर्वांना आवडली. कुठलेही जास्त मसाले नाही किंवा काहीच नाही, फक्त कांदा मिरची आणि मीठ. तर अगदी सिंपल असते भाजीची रेसिपी, आणि खायला पण सोपी, आणि होते पण झटपट. आता या दिवसामध्ये उन्हाळ्यामध्येच मिळते ही भाजी, सहसा उन्हाळ्यातच असते, तर त्या दिवसात तर करायलाच पाहिजे. आता आमच्याकडे घोड भाजी म्हणतात त्याला, तुमच्याकडे काय म्हणतात नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर त्यानंतर भाजी वगैरे फोडणी दिली, आणि आता करायच्या होत्या चपात्या. त्यानंतर बघा बाहेरचं वातावरण. तर चला मग इथेच व्हिडिओला एंड करते, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.